नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वतः आमदारांनीच त्याचे क्लॅरिफिकेशन केले आणि मान्य केले आहे। आता आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, आमदार रोहित पवार यांची मागणी। या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा मला कळालं होतं, माझ्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली होती। पण शेवटी आम्ही पुस्तकं वाचणारी माणसं, विचाराची पक्की माणसं, संस्कृती असल्यामुळे ज्या लोकांना या बाबतीतलं माहीत होतं, अशा 4-5 साहित्यिक ज्यांचा इतिहासावर खूप मोठं काम आहे, अशा लोकांची चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला समजवलं की हे नाव शिवाजी कोण होता, असं त्या काळामध्ये का दिलं होतं। आईवर ज्या पद्धतीने आपण प्रेम करतो, विठोबा रायावर ज्या पद्धतीने प्रेम करतो, आपल्या ईश्वरावर प्रेम करतो, जे लोक जवळ असतात त्यांना आपण एकेरी भाषेमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला जातो। आज ठीक आहे, आता आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या पदव्या, नाहीतर हे जे त्यांच्या आधी त्यांच्या कार्यामुळे जे काही त्यांना मिळाले, त्यांचा आदर आहे, या अनुषंगाने आम्ही बोलतो। पण पुस्तकाच्या मागे काय हेतू होता हे सुद्धा तिथं समजून घेतलं पाहिजे। तर महिलेबद्दल एवढ्या गलिच्छ लेवलवर बोललं जात असेल ते कसं तुम्ही स्वीकारू शकता, हा आमचा साधा प्रश्न आहे। म्हणून त्या अनुषंगाने FIR करण्याची विनंती केली, ती मान्य केली, तशीचा तसा FIR हे स्वीकारतील अशी आशा आणि असा विश्वास या ठिकाणी आम्ही सर्व व्यक्त करतो। शिंदे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबे यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली आहे। याच्या विरोधात आज शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत आंबे यांच्यासह त्यांचे कुटुंब व इतर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। प्रकाशक प्रशांत आंबे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मात्र पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी अद्यापही आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही। त्यामुळे तक्रार देऊनही आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल उपस्थित करत आमदार रोहित पवार यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले। यावेळी किरकोळ शाब्दिक वादावादीचा प्रकार देखील घडला। रोहित पवार यांनी प्रशांत आंबे हे सर्वसाधारण कुटुंबातून येतात, त्यांना आमदाराचा फोन आला आणि भाषा कुठल्या पद्धतीची वापरली, त्यात महिलांचा अवमान झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान झाला आणि त्यानंतर पानसरे यांचा उल्लेख करत असताना त्यांचा देखील अपमान करण्यात आला आणि अतिशय गलिच्छ भाषा वापरण्यात आली। मी तिथे येईल, मी बघेल अशा प्रकारची दमदाटी देण्यात आली। रोहित पवार म्हणाले, माझे जेवढे वय आहे त्यापेक्षा जुने हे पुस्तक आहे। पुस्तक वाचले तर शिवाजी महाराजांचे कर्तृत्व तुम्हाला लक्षात येईल। तिथून हा विषय सुरू झाला आणि त्यानंतर काल प्रशांत आंबे आपल्याकडे आले आणि विविध कलमांच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी विनंती केली। ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वतः आमदारांनीच त्याचे क्लॅरिफिकेशन केले आणि मान्य केले की हो, मीच कॉल केला होता, फोन केला होता हे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी तिथेच काही थांबवलेले नाही। आता या सगळ्यांची मागणी आहे, तसेच जेवढे कोणी महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे लोक आहेत त्या आमच्या सगळ्यांची मागणी आहे की महिलांच्या बाबतीत ज्या खालच्या भाषेत बोलले गेले, पानसरे साहेबांविषयी बोलले गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान त्यांनी केला, या सगळ्या गोष्टी गृहीत धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अडचण काय आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरम्यान यावेळी प्रशांत आंबे यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या। आमदार संजय गायकवाड यांनी आम्हाला औरंगजेबाचे औलाद म्हणणे, शिवाजी महाराज तुझ्या आईचा नवरा होता असं म्हणणे, याच्यापेक्षा दंगल घडवायला अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला। काल यानंतर सुद्धा 2 कॉल आले, दोन्ही कॉलमध्ये आईबद्दल, बायकोबद्दल एकदम अश्लील भाषेत बोललं गेलं। त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे। तो म्हणाला, तुझ्या घरी 100 लोक पाठवतो, आम्ही घरात राहतो, आमच्यासोबत असे काही झाले तर याला कोण जबाबदार, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले। आपला मोठा धक्का, राघव चड्ढांचा भाजप प्रवेश, 2/3 खासदारांसह पक्ष सोडण्याची घोषणा। आम आदमी पक्षाचे तरुण नेते राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आज राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत चड्ढा यांनी आपला रामराम ठोकून भाजपमध्ये सामील होण्याची अधिकृत घोषणा केली। विशेष म्हणजे राज्यसभेतील पक्षाच्या 2/3 सदस्यांसह ते भाजपमध्ये विलीन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ज्या पक्षासाठी तारुण्याची 15 वर्ष दिली तो पक्ष आता मूळ मूल्यांपासून भरकटला आहे।
मी चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस होतो, अशा शब्दात चड्ढा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर राघव चड्ढा स्वतःच PR करतात. देशाचे आणि पार्टीचे प्रश्न ते संसदेत मांडत नाहीत. या कारणावरून त्यांना 2 एप्रिल रोजी चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी मला शांत केले, पण मी हरलो नाही असा इशारा दिला होता. आज 24 एप्रिलला 6 खासदारांसोबत ते भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. यात राघव चड्ढांसोबत अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालिवाल आणि विक्रम साहनी हे भाजपात प्रवेश करणार आहेत. आपचे संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की पंजाब यांना कधी माफ करणार नाही. पक्ष आणि पंजाबने यांना काय नाही दिले. संसदेत पोहोचवले, पण त्यांनी भाजपची वाट पकडत पंजाबच्या लोकांना धोका दिला असं म्हणत ही 7ही खासदारांवर हल्लाबोल केला. ऑपरेशन लोटसमुळे आपला दणका बसल्याचं बोललं जात आहे. पुढील बातमी आहे दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चा. दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांना धरले धारेवर. अवसायन यादीतील गोकुळ संलग्न सुमारे 1200 प्राथमिक दूध संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब व विसंगती होत असल्याचा आरोप दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी केलाय. याबाबत संस्थांच्या प्रतिनिधींनी आज शुक्रवारी सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. 7 एप्रिल 2026 पासून सुरू असलेली सुनावणी प्रक्रिया 16 एप्रिल रोजी सहाय्यक निबंधकांची अचानक बदली झाल्याने खोळंबली. राधानगरी व शाहूवाडी तालुक्यातील अनेक संस्थांना अद्याप नोटिसा न मिळाल्याने अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान एका दिवसात 170 संस्थांच्या सुनावण्या पूर्ण होऊ शकतात, तर उर्वरित संस्थांसाठी 70 ते 75 दिवसांची मुदत सांगणे संशयास्पद असल्याचं सांगत प्रतिनिधींनी यावेळी सहाय्यक निबंधक ठाकरे यांना धारेवर धरलं. दुग्ध कार्यालयातून राजकीय वास येत असून मतदानापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप दूध संस्था प्रतिनिधी विकास पाटील यांनी केला. यावेळी शेखर देसाई, राजे खान जमादार, विजय कोटकर, विठ्ठल जाधव, राजेंद्र जाधव, डॉक्टर सुनील चौगुले, शरद नरके यांच्यासह दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील बातमी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन व जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा पुढे नेऊया. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन. कागलमध्ये हिरण्यकेशी आणि चिक्रोता नद्यांमधील पाण्याचे कलशपूजन उत्साहात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन व जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा समर्थपणे पुढे नेऊया असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. लोकसहभागातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा अभियान यशस्वी करूया असंही ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा, जलसंवर्धन, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमेअंतर्गत कागलमध्ये हिरण्यकेशी आणि चिक्रोता नद्यांच्या पाण्याचे कलशपूजन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गोदा ते नर्मदा जलयात्रेचा प्रारंभ होणार आहे. त्या माध्यमातून जलसंवर्धन, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जनजागृती मोहीम राबवून जलसमृद्ध महाराष्ट्राचा संकल्प केला जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी, शिर्डी ते कर्मभूमी महेश्वर मध्य प्रदेश अशी ही जलयात्रा आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी या अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला शाश्वत जलसंधारणाच्या ऐतिहासिक कार्याचा वारसा पुढे नेण्याची आणि राज्यात जलसमृद्धी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची शपथ घेऊया असं आवाहनही केलं. पुढील बातमी आहे इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ. ट्रम्प यांचा इराणबाबत वेट अँड वॉचचा पवित्रा. आखातातील तणाव निवळण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि लेबनॉनमधील शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या काळात लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे व्हाईट हाऊसचा दौरा करणार आहेत. मात्र सीमेवर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर शस्त्रसंधी उल्लंघनाचे आरोप होत असून तणाव कायम आहे. इराणशी शांतता करार करण्याबाबत ट्रम्प यांनी मला कोणतीही घाई नाही असे स्पष्ट केले आहे. हर्मुजच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असून लष्करी उद्दिष्टे साध्य झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे इराण विरोधात अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याचे ट्रम्प यांनी आवर्जून नमूद केले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तानचे लष्करी प्रमुख
यांच्यात इस्लामाबादमध्ये महत्त्वाच्या चर्चा झाल्या असून पाकिस्तान पुढील चर्चेसाठी सज्ज आहे असे समजते. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.